आज आपण चमचमीत अशी हिरव्या बटनातील बांगडा फ्रायची रेसिपी बघणार आहोत. 2 मोठे बांगडे मॅरिनेट करण्यासाठी अर्धा चमचा मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 चमचे कोकम आगळ बांगड्यांना दोन्ही बाजूनी हलक्या हाताने चोळून लावले आणि 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून दिले. इकडे मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी कोथिंबीर, 1 मिरची, अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या व अर्धा चमचा धणे घेतले आणि थोडे अर्धा वाटी पाणी घालून बारीक वाटून घेतले. मग हे वाटण मॅरिनेट केलेल्या बांगड्यांच्या तुकड्यांना लावले. आता आपण हे हिरवे वाटण लावून बांगडे फ्राय करणार आहोत. इकडे एका ताटात पाव वाटी रवा, अर्धी वाटी गहू पीठ, 2 चमचा लाल मिरची पावडर व एकत्र करून त्यात मॅरिनेट केलेले बांगड्यांचे तुकडे सर्व बाजूनी घोळून घेतले. इकडे गॅसवर तवा तापत ठेवून त्यात बांगडे तळण्यापुरेसे लागेल इतके तेल घातले आणि गरम करून घेतले. मग गॅस फ्लेम मंद करून पिठात घोळवलेले तुकडे एक एक करून तेलात सोडले. आपण शॅलो फ्राय करतोय म्हणून तेल थोडेच वापरायचे. एका बाजूने खरपूस भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही परतून अगदी खरपूस भाजून घेतले. आता यातले काही तुकडे आपण मसाल्यात घालून त्याचं तिखलं बनवूयात.